गुरुचा शेजार आहे. याच्याहून पलीकडे काय पाहिजे महाराज? काय उद्या आम्हा सुखाचा शेजार? असा गुरुचा शेजार आपल्याला रात्रंदिवस जर असेल तर भक्ती मुक्ती ते आपल्या चरणाच्या दाशी होतात महाराज. काय भगवंताकडे मागायची गरज आहे आपल्याला? आणि अशा कितीही दीन असो, निर्धन असो, अनाथ असो, अशा सगळ्यांचा सांभाळ करणारा म्हणजे गुरु महाराज. आणि म्हणून शेवटच्या चरणात बाळगी महाराज सांगतात, बाळवीर स्वामी म्हणे नाथ अनाथाचा, बाळवीर स्वामी म्हणे नाथ अनाथाचा, बाळगी स्वामी म्हणे नाथ अनाथाचा, बाळगी स्वामी म्हणे नाथ अनाथाचा, बाळवीर स्वामी म्हणे नाथ अनाथाचा, बाळवीर स्वामी म्हणे नाथ अनाथाचा, बाळगी स्वामी म्हणे नाथ अनाथाचा, बाळगी स्वामी म्हणे नाथ अनाथाचा. बापूजी पायाचा अभिलाषी, बापूजी पायाचा अभिलाषी, अभिलाषी जीवाचा उद्धार करावया दान, जीवाचा उद्धार करावया दान. बापूजी पायाचा आवेलाची, बापूजी पायाचा आवेलाचे, आवेलाचे जीवाचा उद्धार करावया दान, जीवाचा उद्धार करावया दान. बाळवीर स्वामी म्हणे नाथ अनाथाचा, बाळवीर स्वामी म्हणे नाथ अनाथाचा, बाळगी स्वामी म्हणे नाथ अनाथाचा, बाळगी स्वामी म्हणे नाथ अनाथाचा. बापूजी पायाचा अभिलाषे, बापूजी पायाचा अभिलाषे, अभिलाषे जीवाचा उद्धार करावया दान, जीवाचा उद्धार करावया दान. बापूजी पायाचा आवेलाचे, बापूजी पायाचा आवेलाचे, आवेलाचे जीवाचा उद्धार करावया दान, जीवाचा उद्धार करावया दान. घातल्या दान अनंत योग, घातल्या दान अनंत योगे, आनंद योगे जीवाचा उद्धार करावया दान, जीवाचा उद्धार करावया दान, करावया दान. घातिले सन आनंद युग, घातिले सन आनंद युग, आनंद युग जीवाचा उद्धार करावया दान, जीवाचा उद्धार करावया दान. आनंद दे, 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 आनंद. बाळवीर स्वामी म्हणे नाथा नाथाचा, बापूजी पायाचा अभिलाषी. बाळगीर स्वामी महाराज गुरु महाराजाच्या पायाचा अभिलाषी होता. कोण? बापूजी पाटील. बाकी सगळं सोडून गेला महाराज.
संपत्ती सोबत येत नाही, मित्र सोबत येत नाहीत, कोणी सोबत येत नाही. उगा भ्रम आहे आपला. अजिबात कसल्याच प्रकारचं सुख या संसारामध्ये माणसाला प्राप्त होत नाही. उगा म्हणते माणूस माझ्या बायकोचं माझ्यावर लईच प्रेम आहे, उगा म्हणते. ते खरं नसते, भ्रम असते. ते दादा होय त्याला माफ आहे सगळं. दत्ता प्रभू उगा म्हणते माणूस, पण ह्या संसारामध्ये कोणीच कुणावर विना कामाचं विना स्वार्थाचं अजिबात प्रेम करीत नाही. केवळ सद्गुरु शिवाय विना स्वार्थाचं प्रेम या जगात दुसरं कोणीच आपल्यावर करू शकत नाही. परवा दिवशी बाई बायको मला म्हणली इकडे येता येतात ते भांडे हात घासून घ्या. कसं करू आता? हो आता काय सांगा तुम्हाला, असा राग आला माझी शपथ मला, काय सांगावं आता त्याला. असा राग तळपायची मुगी मस्तकाला गेली, भल्या माणसो असा लाल गोंधळ झाला. मुली तुला वाटायला काय म्हणलं, पंढरी पडलाची बहीण हा काय लय दादागिरी लागून गेली काय म्हणलं, त्याचीच गावात शिवच मारून टाकीन म्हणलं तुला. 40 वर्ष झालं तुझंच ऐकित आलो म्हणलं. आता अजिबात इथून पुढे ऐकणार नाही म्हणलं. आधी मी धुणं धुणार आणि मग भांडे घासणार. महाराज आपला रागच नाही बेकार. हा आपण असं बायको फिकूच कत्ताहीच ऐकत नाही. मी काय परशुराम पाटील हवं वाटलं का? नाही आपल्याकडे असा विषय जमत नाही मला तसा. अहो मायचे कोणाचीच बायको नीट बोलणार. काय म्हणायचे तुम्हाला? उगा आता मी बोलू नाही तुम्हाला, आता सांगू नाही खरं, पण आता उगा बापूराव मामाना 11,000 रुपये लावून घेतले म्हणून जीव देऊन सांगालो. नाही तर मी असं फुकट इतक्या कमी पैशात एवढं सांगत असतो का? नाही गड्या शपथ सांगत नाही मी. मास्तर असू द्या कोणी, इथं मास्तर आहे का कोणी? मास्तराची बायको म्हणते मला शिकवू नका. वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावतो. न्हावी आहे का इथं? वारकाची बायको म्हणते मेल्यान मोहा केसानं गळा कापला. पकवाजाची बायको म्हणते मला थापा मारू नका. आता हे चाली बनणाऱ्याची नीट बोलती वाटाली का? ये ना घरी जा आणि काय भल्या माणूस बघ, तुला सांगतो काय कीर्तन झालं माणसाला. हरबळच्या आनंदराव महाराजानं ठेवलं होतं कीर्तनच केलं. अशी चाल म्हणली मी, अशी चाल म्हणली. तिनं म्हणती गबास तू किती चालीचा हास मला लग्नाच्या आधीपासून माहिती. अशी कथा आहे महाराज. तुमचं कीर्तन करायचे आता सांगितलं की तुम्हाला. काय सांगा महाराज, तुमच्या उतरंडीला तितकेच गाडगे आणि आमच्या तितकेच. म्हणून महाराज सांगतात की अरे बाबा इथं काही सुख नाही. म्हणून तुम्ही आदरणीय गुरुवर्य श्यामगीर महाराजांच्या चरणाजवळ जागा मागा. तिथं जर तुम्ही जाताल तिथं खरं हित आहे. आपल्या संसारात आज तीळ मात्र हित नाही महाराज, अजिबात हित नाही. म्हणून जिथं हित आहे, जिथं जीवाचं माहेर आहे, तिथं ते नेऊन सोडतात आपल्याला. दुसरा आपल्या जीवाचा कैवारी या जगतामध्ये आपल्याला दुसरा मिळणार नाही. असा सरळ सरळ माझ्या मते अभंगाचा सरळ अर्थ मी तुमच्या समोर मांडला. आता मी काय कोणता विद्वान महात्मा नाही, विद्वान अभ्यासकही नाही ना, मला कोणते 7 सिद्धांत पाठ राहत.
काही मला अभ्यास नाही. जैसा स्वभाव माय बापाचा, पत्य बोल बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिक तयाचा संतोष वाटी. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला, उने सहजे उपहासीला प्रार्थू काही. महाराज मी अल्पज्ञानी आहे, कसल्याच प्रकारचं आपल्याला ज्ञान नाही. महाराजानं सद्गुरु महाराजांना आज्ञा दिली आणि गुरु महाराजाच्या कृपेमुळं आदरणीय श्यामगुरुजी महाराज, गुरु ऋषिगीर महाराज यांच्या कृपेमुळं जे काही मी येडामुखा या ठिकाणी आता 2-2.5 तास झाले. खरं तर 4 वाजवायचे होते, पण लईच आळस द्यायला जांभळ्या द्यायला बाया बसल्या जागी. आता उग कोणाच्या अंतकरणाचं पाप घेणं बरं नव्हं, म्हणून एकदा सोडून देतो. पण पुन्हा असं होणार, हा, याची दक्षता घ्या. जे काही थोडे मोठे विचार मी तुमच्या समोर मांडले, ते जे चांगले विचार होते, चांगलं जे काही तुमच्या ऐकण्यात आलं, ते संत श्रेष्ठ श्री गुरु महाराज श्यामगीर महाराजाच्या कृपेमुळे मी तुम्हाला सांगितलं. जे काही बोलण्याच्या ओघामध्ये काही अपशब्द गेले असतील ते माझ्या पदरचे आहेत, म्हणून माझ्या पदरात टाका. झालेली सेवा गुरुवर्य श्यामगीर महाराजाच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण केला. आनंद जय आनंद अंदाची आरती माता